श्रीयुत शशिकांत बुगदे हे भारतीय सहकारी बँकिंग क्षेत्रातलं एक प्रख्यात व्यक्तिमत्व आहे। गेली 40 वर्ष ते कॉस्मॉस बँकेचं या न त्या तऱ्हेनं नेतृत्व करतायत। एखादी संस्था आणि एखादी व्यक्ती यांच्यामध्ये इतका दीर्घकाळ ऋणानुबंध निर्माण होणं हे केवळ जर ती मूल्य जुळत असतील दोन्ही लोकांची, व्यक्तीची आणि संस्थेची, तरच शक्य आहे। आणि त्यामुळे या अधिवेशनाचं आमची मुख्य संकल्पना सुद्धा ऋणानुबंध हीच आहे। बीएमएमचे कार्यकर्ते म्हणून आम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे की एक व्यक्ती म्हणून आणि व्यावसायिक म्हणून कुठली मूल्य तुम्हाला महत्त्वाची वाटतात? ही गोष्ट खरी आहे की गेले 40 वर्ष मी या कॉस्मॉस बँकेशी निगडीत आहे। अगदी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून ते अगदी निवृत्तीपर्यंत व्यवस्थापनामध्ये मी काम केलेलं आहे आणि आता अध्यक्ष म्हणून मला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी जबाबदारी सोपवलेली आहे। कॉस्मॉस बँक ही जी आहे ही 3 पिढ्यांची, रादर 3 पेक्षा जास्त पिढ्यांची अशी जुनी बँक आहे आणि ह्या बँकेला एक सहकारी सोसायटी म्हणा किंवा सहकारी छोट्या बँकेतून या देशातल्या नंबर 2च्या स्थानापर्यंत आणण्यामध्ये जो सर्व सेवक वृंद आमचा आहे आणि जो सर्व संचालकांचा जो एक सेटअप आहे, आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा जो सेटअप आहे, ह्या सगळ्यांचं एकच उद्दिष्ट आणि मूल्य आम्ही जपलेलं आहे की काही झालं तरी बँक आणि बँकेची सुरक्षितता ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट आहे की बँकेबद्दल, संस्थेबद्दल आत्मीयता, ज्याला आपण इंटिग्रिटी म्हणतो, ही इंटिग्रिटी जपणं आणि इंटिग्रिटीतून बँकेचा प्रोग्रेस करणं ही एक मूल्य आम्ही जपलेली आहे। आणि तिसरं मूल्य आम्ही महत्त्वाचं जपलेलं आहे की महाराष्ट्रीयन आणि मध्यम वर्गाची सगळी आपली जी मंडळी आहेत, या मध्यमवर्गीयांच्या सुद्धा अडचणी आणि त्यांच्या फायनान्शियल अडचणी असतात, या छोट्या मोठ्या असतात, परंतु त्या सोडवणारी एखादी सक्षम संस्था जर आपण पुढे मोठी करू शकलो तर ती करण्याच्या हेतूने आम्ही या बँकेशी गेली 40 वर्ष जोडलेलो आहोत। आणि मी जसं सांगितलं तसं की या 3-3, 4-4 पिढ्यांचा संबंध, ऋणानुबंध या बँकेबरोबर आहेत। आज आम्ही इथे ज्यावेळेला तुमच्या लोकांशी बोलतो त्यावेळेला आम्हाला आवर्जून असं ऐकायला मिळतं की ऋणानुबंध कसे आहेत, की कोणीतरी सांगतो की अरे हो, मी आजोबांच्या बरोबर त्या बँकेत जायचो बरं का, तुमच्या कॉस्मॉस बँकेत, मला आता आठवतंय, मी आई बरोबर जायचो, मी आजी बरोबर जायचो। म्हणजे हे जे ऋणानुबंध आहेत आणि निर्माण झालेले आहेत आपल्या सगळ्या लोकांनी केलेले, ते नॅचरली आमच्या सारख्यांची जबाबदारी आहे की ते पुढे वाढवले पाहिजे, ते सतत टिकले पाहिजेत। आणि ह्या सगळ्या नवीन गोष्टींमध्ये, नवीन सगळ्या पिढीच्या नवीन विचारांमध्ये, नवीन आचारांमध्ये आपण सुद्धा त्या पद्धतीने ते जपण्याकरता प्रयत्नशील राहणं हे गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। हा अगदी खूप चांगला मुद्दा तुम्ही सांगितला की लोकांशी जोडलं राहणं हे बँकेला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं। पण भारतीय बँकिंग क्षेत्राकडे जर बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये खूप बदल होत आहेत, आव्हानं खूप वाढलेली आहेत। भारत आणि अमेरिका ह्या दोन देशांचा जर विचार केला तर आर्थिक उलाढाल या 2 देशांमधली तर वाढलीच, माणसंही खूप इकडची तिकडची इकडून तिकडे जात आहेत, इकडून इकडे येत आहेत, पूर्वीपेक्षा हे प्रमाण खूप वाढतं आहे। तर या पार्श्वभूमीवरती आम्ही परदेशी राहणारे जे भारतीय आहोत, मराठी आहोत, त्यांच्या आयुष्यामध्ये भारतीय बँकांचा आणि विशेष करून कॉस्मॉस बँकेचा त्यांची काय भूमिका असू शकते? याबद्दल ज्यावेळेला आम्ही विचार केला की हे नवीन पाऊल आपण टाकताना ज्यावेळेला आम्ही विचार केला की आपण हे जे करतो आहोत याच्या मागे आपली काय हेतू असेल, काय कल्पना असेल, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की दर 10 कस्टमरच्या मागे, 10 ते 15 कस्टमरच्या मागे, आमच्या खातेदारांच्या मागे, ठेवीदारांच्या मागे कोणी ना कोणीतरी परदेशामध्ये आहे। नवीन पिढी अर्थात ही परदेशामध्ये आहे आणि ह्या नवीन पिढीला ही कॉस्मॉस बँक ही माहिती आहे। बऱ्याचशा गोष्टी कशा असतात की एखादी गोष्ट माहिती असेल तर ती पुढे नातं डेव्हलप करायला खूप सोपं जातं। नव्याने एखादी गोष्ट करण्यामध्ये जे आपल्याला कष्ट घ्यावे लागतात, पैसे खर्च करावे लागतात, आपुलकी निर्माण करावी लागते, ती जुन्या बाबतीमध्ये जास्त लवकर होऊ शकते। म्हणून आम्ही असा विचार केला की जर 10 ते 15 लोकांच्या मागे, आपल्या खातेदारांच्या मागे कोणी ना कोणीतरी परदेशात आहे तर मग आपण त्या लोकांशी संपर्क हा निर्माण केलाच पाहिजे। मग त्याच्याकरता आम्हाला NRE-NRO सारख्या डिपॉझिटच्या योजना असतील, त्याच्या परवानग्या असतील, फॉरेन एक्सचेंजच्या संदर्भातल्या सगळ्या रिझर्व्ह बँकेच्या परवानग्या असतील, या पहिल्यांदा मिळवल्या पाहिजेत। कारण नुसतं आमची बँक आहे 50 वर्षाची आहे, 60 वर्षाची आहे, 100 वर्षाची आहे, तुम्ही आमच्याबरोबर या, आमच्याकडे काही नाही, अशा म्हणण्याने काही होत नाही। कारण आताच्या पिढीला आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीचं बँकिंग लागते। त्यामुळे जाणीवपूर्वक आम्ही हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, या दृष्टीने जाणीवपूर्वक 10 ते 15 वर्षापूर्वी आम्ही प्रयत्न सुरू केले
आपल्याला माहिती आहे की हिंदुस्थानामध्ये देशामध्ये कोणती गोष्ट मिळवायची म्हणजे किती त्याला स्ट्रगल करावा लागतो. तो फायनान्शियल ग्राउंडवर करावा लागतो, तो कपॅसिटीवर करावा लागतो, नॉलेजवर करावा लागतो, इन्फ्रास्ट्रक्चरवर करावा लागतो. हे सगळं आम्ही गेले 10 वर्षामध्ये आम्ही जाणीवपूर्वक केलं आधी. आणि ज्यावेळेला आम्हाला रिझर्व्ह बँकेने परदेशी व्यवहाराचा पूर्ण परवाना दिला की तुम्ही आता परदेशी व्यवहार बाबतीत सगळे व्यवहार करू शकता, त्यावेळेला आमच्या पुढे योगायोगाने म्हणा किंवा आपले जे ऋणानुबंध आपण ज्याला म्हणतो, त्यामुळे आमच्या पुढे BMMचं आमच्या पुढे पहिलं एक प्रपोजल आमच्या पुढे आलं. आणि आम्ही म्हटलं अरे आपल्याला जे करायचंय भविष्यात आपण ज्या करतात गेली 10 वर्ष आपण कष्ट घेतोय, हे तर अगदी आपल्याला ज्या आपल्या हेतूप्रमाणे पुढे आलेली गोष्ट आहे, तर वाय वी शुड नॉट जॉईन टू धिस. आणि म्हणून आम्ही मागच्या वर्षी आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की BMMची कास सोडायची नाही. BMMचे ऋणानुबंध आणखीन कसे पुढे वाढतील, अजून कसे घट्ट होतील असा प्रयत्न करायचा, अशा हेतूने आम्ही शिकागोमध्ये पहिल्यांदा आलो. अतिशय तुम्ही चांगला मुद्दा सांगितलाय की BMM ही संस्था तुम्हाला ऋणानुबंध जोडण्याच्या दृष्टीने खूप महत्वाची वाटते. तुम्हाला माहिती आहे की BMM ही सगळी स्वयंसेवकांच्या जीवावरती चालणारी संस्था आहे. तुम्ही स्वतः एका संस्थेबरोबर इतकी वर्ष निगडीत आहात. तर तुम्ही अमेरिकेतली जे आम्ही सगळे स्वयंसेवक आहोत, BMMचे कार्यकर्ते आहोत, त्याच्याबरोबर या अधिवेशनाला येणारे जे रसिक असतील आणि त्याच्या बाहेर सुद्धा इतका मोठ्या प्रमाणामध्ये मराठी समुदाय अमेरिकेमध्ये आहे, त्यांच्यासाठी काही सांगाल का विशेष? त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेन की तुम्ही हे जे BMMच्या माध्यमातून किंवा तुमच्या अन्य वेगवेगळ्या ठिकाणच्या मराठी लोकांच्या संस्थांमार्फत तुम्ही जे काम करता आहात, हे खरोखर अतिशय उल्लेखनीय गोष्ट आहे. ते अशा करता आहे की आपली संस्कृती, आपल्या देशाची संस्कृती, त्यानंतर आपली महाराष्ट्रीयन लोकांची संस्कृती, आपले सण, आपले सगळे वेगवेगळ्या पद्धतीच्या रीती रिवाज, ह्या सगळ्या गोष्टी जर टिकायच्या असतील, पुढच्या पिढीला जर ह्या आपल्याला शिकवायच्या असतील, त्यांना त्याची जाणीव करून द्यायची असेल, त्याच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट वाढवायचा असेल, तर आपल्याला अशा प्रकारच्या संस्थांची अतिशय खरोखर गरज आहे. आणि तुम्ही सगळी मंडळी तुमचं निम्म लाईफ हे देशात गेलेलं आहे आणि आता तुम्ही नोकरीसाठी इकडे, व्यवसायासाठी इकडे आलेला आहात. त्यामुळे तुमची नाळ अजूनही नाही म्हटलं तरी पूर्णपणे आपल्या संस्कृतीशी जुळलेली आहे. ही नाळ पुढे वाढली पाहिजे. पुढच्या पिढीला हे कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. किंवा माझे आई वडील जातात म्हणजे BMM म्हणजे काय आहे, कशा करता जातात, एवढा वेळ कसा देतात, एवढे पैसे खर्च कशा करतात. तर त्याच्या मागे एक कल्चर आहे, त्याच्यामागे एक आपली संस्कृती आहे, त्याच्यामागे एक आपलं आपुलकीचं जे एक नातं ज्याला आपण म्हणतो ते आहे. आणि हेच आपल्या पिढीला पुढच्या शिकवणं, हे चांगलं काम तुम्ही करताय असं मी नक्की म्हणेन. जसं आपण म्हणतो की व्यापाऱ्याचा मुलगा हा त्याला उपजतच व्यापार येतो, तो व्यापारात मोठा होतो, अमुक होतो. मग आम्ही असं म्हणतो की आम्ही महाराष्ट्रीयन मंडळी जे आहोत की जे व्यवस्थापनामध्ये प्रगत आहोत. पेशवे कालापासून तुम्ही बघितलं असेल की व्यवस्थापन हे सगळे महाराष्ट्रीयन लोकांनी अतिशय उत्तम रीतीने हाताळलेलं आहे. मग आमची पुढची पिढी जी इथे येऊन व्यवस्थापन शिकते, व्यवस्थापन करते, तर हे घरात होणारं व्यवस्थापन जे आहे, एखादा प्रोग्राम अरेंज करायचं, त्याच्या वेगवेगळ्या कमिट्या करायची, त्याचे चेअरमन करायचे, त्यांनी रेग्युलरली भेटायचं, वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख करायचा, त्याचं ऑर्गनायझेशन करायचं, हे जे प्रॅक्टिकल तुम्ही हे करतात, हे मला असं वाटतं की पुढच्या पिढीसाठी खरोखर गरजेचं आहे. त्याच्यामुळे पुढच्या पिढीमध्ये एक प्रकारचा असा उत्तम असा रस तयार होईल त्यांच्या मनामध्ये की नाही, माझे वडील पण याच्यात होते, मग मी पण जातो, माझी आई जायची, मी पण जाणार, मी पण काहीतरी करणार. हे एक ऋणानुबंध वाढवण्याचा जो स्रोत तुम्ही निर्माण करताय, त्याच्याबद्दल हॅट्स ऑफ यू. मला खरोखर अतिशय आनंद वाटतो. नुसतं आम्ही तिथे ऐकतो, वाचतो, कधीतरी बातमी येते, परंतु इथे काल आम्ही तुमच्याजवळ 15-20 लोकांना भेटलो. खरोखर त्यांच्या मनामध्ये की हे अधिवेशन अगदी इतकं उत्तम करून दाखवायचं की पुढच्या लोकांना एक चॅलेंज निर्माण झालं पाहिजे की त्यांच्यापेक्षा काहीतरी जास्त करायला पाहिजे. हा जो एक आपण कॉम्पिटिशन म्हणणार नाही, परंतु आपल्यामधला जो एक उत्तम करण्याचा जो आपली कला आहे ती एक्सपांड करण्याचा जो एक ध्येय तुम्ही धरलेला आहे, मला असं वाटतं की ते खरोखर आजच्या याच्याकरता गरजेचं आहे. आणि त्याच्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद दिलेच पाहिजेत. आणि ते मी आमच्या कॉस्मॉस बँकेच्या सर्व संचालकांच्या आणि आमच्या आमच्याकडे जवळजवळ 2,500-3,000 हजार कर्मचारी आहेत, त्या सगळ्यांना माहिती आहे की आपली बँक काहीतरी अमेरिकेत जाऊन संस्था जी आहे आपल्या लोकांची त्यांना अशा प्रकारे मदतही करते, त्याच्यात भागही घेते. त्या सगळ्यांच्या तर्फे मी तुम्हाला या तुमच्या कार्याबद्दल नक्कीच धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीने तुमचे नवीन काहीतरी हो आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक संधी मिळो अशी अपेक्षा नक्की व्यक्त करतो.